नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर बघा, आज खूप दिवसांनी तुम्हाला माझा डेली व्लॉग दाखवते, डेली रुटीन दाखवते, कारण आज आहे सुट्टीचा दिवस. तर मी आली आहे रोजच्याप्रमाणे कामाला. तर मी स्वयंपाकाची कामं करते. सध्या माझ्याकडे 3 कामं आहेत. तर आजच्या व्हिडिओतनं मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवणार आहे, कारण काही दिवस झाले मी तुम्हाला रोजच्या रोज एक नवनवीन रेसिपी दाखवते. तर म्हटलं आज चला तुम्हाला माझं रुटीन दाखवते. तर पहिल्या कामावर पोहोचली आणि इकडे आल्यावर बनवली वांगं बटाट्याची भाजी. मस्त अशी शेंगदाण्याचा कूट घालून वांगं बटाट्याची भाजी बनवली. त्यानंतर मस्त गोल गरगरीत मऊ अशा चपात्या बनवल्या. चपाती भाजी बनवल्यानंतर काल जी मी भाकरी बनवली होती ती एक भाकरी उरली होती, तर ही अशी दह्यातली भाकरी बनवायला काढली. दही इन्स्टामार्टवर ऑर्डर केलं आहे, अजून आलं नाही आहे. बाकी सगळी तयारी करून ठेवली. त्यानंतर 2 कैऱ्या होत्या, एकीचे साल काढून बारीक चिरून ठेवले आणि एक कैरी किसून ठेवली. मॅडम त्याचं काहीतरी बनवणार आहेत. तर माझी हे सगळं किचनचं काम आवरून किचन वगैरे साफ करून दुसऱ्या कामावर पोचली. तर चला आता तुम्हाला मी दाखवते दुसऱ्या कामावर काय करते. तर त्याआधी इकडून घेतल्या आहेत या 1 किलो मॅडमनी आणलेल्या मटारच्या शेंगा. तर मी ह्या का घेऊन चालली आहे, तर मी घरी घेऊन चालली आहे, ह्या साफ करून आणायच्या आहेत. तर नेहमी ही कामं नसतात, पण आज मॅडम म्हटल्या की आज मला बाहेर जायचं आहे, सुट्टी आहे, बाहेरचं काम आहे, तर तू मटारच्या शेंगा साफ करून आणशील का. तर मी म्हटलं आज माझ्याकडे वेळ होता, तर 1 किलो शेंगा मी घरी घेऊन आली साफ करण्यासाठी. दुसऱ्या कामावर आली. इकडे पावभाजीचा प्लॅन होता. मस्त बटर पावभाजी बनवली. तर ह्याची फुल रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेली आहे. बटर पावभाजीची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही चॅनलवर बघू शकता. त्यानंतर नाश्त्यासाठी हे सँडविच बनवले, पनीर व्हेजिटेबल चीज सँडविच. याची पण रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेली आहे. पनीर व्हेजिटेबल चीज सँडविच अगदी 10 मिनटात होतात, झटपट होतात आणि सर्वांना आवडतात. तर सँडविच आणि पावभाजी दोघांची रेसिपी मी चॅनलवर टाकली आहे. दुसरं काम झालं. तिसऱ्या कामावर आली. तिसरं काम निपटवलं. आता तुम्ही मला कमेंट करत होते तिसऱ्या कामावरचं व्हिडिओ तर तू दाखवत नाही, कमीत कमी तू हे तर सांगत जा की तू काय बनवलं. तर आज इकडे तिसऱ्या कामावर सोलकढी बनवली, फ्लावर बटाट्याची भाजी बनवली, चपाती बनवली, नाश्त्याला पोहे बनवले आणि भात बनवला. तर इकडे आज सोलकढीचा प्लॅन होता. सोलकढी म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल, नारळाचं दूध आणि कोकम ह्याची ही सोलकढी बनते. कोकणातली ही स्पेशल डिश आहे. तर इकडे आज सोलकढी, भात, फ्लावर बटाट्याची भाजी, पोहे आणि चपात्या असं सगळं बनवून मी आता घरी चालली आहे. तर असा हा माझा कामावरचा दिवस होता. कामावरनं घरी आली तर घरी येणार होते पाहुणे. तर पाहुणे येणार होते तर ती माझी सगळी तयारी सुरू होती, कारण पाहुण्यांना माझ्या हातची खायची होती बिर्याणी. तर ही चिकन बिर्याणी माझी मी रेडी केलेली आहे. आता मला हिला दम द्यायचा आहे, म्हणजेच दम द्यायचा आहे म्हणजे स्टीम करायची आहे. मी राईस शिजवून त्याचं पाणी काढून घेतलं आहे, चिकनची ग्रेव्ही बनवून घेतली आहे आणि 2 कलर घेतले. त्या कलरला भाताला कलर लावून घेतला, एक हिरवा आणि एक ऑरेंज. केसरचं दूध बनवून घेतलेलं आहे. कांदा फ्राय करून घेतला. आता आपण इथे लेयर लावायला घेणार आहोत. तर आज जे पाहुणे येणार आहेत ते माझे सबस्क्रायबर आहेत. ते माझे व्हिडिओ बघतात आणि त्यांना माझ्या हातचं जेवायचं होतं. खूप दिवस ते बोलत होते की रीमाताई तुमच्या हातचं आम्हाला जेवण टेस्ट करायचं आहे, तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो, रेसिपी आम्ही बघतो, तर आज तुमच्या हातचं जेवायचं आहे. तर ते स्पेशली आज माझ्या हातचं जेवण्यासाठी येत आहेत. तर मी तुम्हाला बोलली ना, माझे सबस्क्रायबर पण माझी फॅमिलीच आहेत आणि जे आज जेवायला येणार आहेत ते माझे यूट्यूबचे सबस्क्रायबर आहेत. ते मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करतात आणि आज ते स्पेशली माझ्या घरी जेवणासाठी येणार आहेत. तर तीच सगळी तयारी सुरू होती. कामावरनं आली, पटापट अर्धी तयारी करून ठेवली होती अगोदरच म्हणजे पहाटे उठून मी वाटण वगैरे करून ठेवलेलं आणि मग आल्या मी भात शिजायला घातला, चिकनची ग्रेव्ही बनवली. अजून ह्यांच्यासाठी काय काय जेवण बनवलं आहे ते पण तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे सबस्क्रायबर येणार म्हणून मी पण खुश होती, कारण ते आपल्याला व्हिडिओमधनं बघतात आणि आपल्यावर एवढा जीव लावतात, एवढं प्रेम करतात. तर मग आपल्याला पण एक्साइटमेंट असतेच ना. तर मी खूप मन लावून एक्साइटमेंटनी करत होती आणि खरंच माझी जी मेहनत मी केली ती सफल झाली. त्यांना माझ्या हातचं जेवण खूप आवडलं. दोघं हजबंड वाईफ आलेले, दोघांनी माझ्या स्वयंपाकाची खूप तारीफ केली. खूप माझ्या जेवणाचं त्यांनी कौतुक केलं. पण मी त्यांचा व्हिडिओ म्हणजे ते जेवायला बसलेले तो व्हिडिओ मी शूट केला नाही. म्हणजे आम्ही फोटोज वगैरे काढले सोबत, पण मला ते बरोबर वाटलं नाही की आपण एखाद्याला जेवायला बोलवतो आणि त्याचा व्हिडिओ काढायचा आणि सोशल मीडियावर टाकायचा. त्यामुळे मी त्याचा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर नाही टाकलेला.
ही सगळी तयारी बघून तुम्हाला तर समजलंच असेल की माझ्या घरी जास्तीत जास्त येणार कोण, तर माझी ही जी आता माझी नवीन फॅमिली जुळलेली आहे यूट्यूबमुळे माझ्याशी, तीच फॅमिलीमधलेच ते दोघं हजबंड वाईफ येणार आहेत जेवायला. ते आले, त्यांना माझ्या हातचं जेवण खूप आवडलं, त्यांनी खूप कौतुक पण केलं. येताना आमच्यासाठी खूप सारे गिफ्ट पण घेऊन आले. तर पुढे तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये दाखवते की मी चिकन बिर्याणीसोबतच अजून काय काय बनवलं आहे त्यांच्या जेवणासाठी. तर अर्ध्या चपात्या मी करून ठेवल्या होत्या, बाकीच्या चपात्या मी विचार केला की ते आल्याच्यानंतर गरमागरम करणार आहे. तर असेच माझे रोजचे डेली रुटीन बघण्यासाठी, तसेच माझ्या हातच्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल आयकन दाबा. व्हिडिओला लाईक करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर बघत असाल तर व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला फॉलो नक्की करा. मला खूप खूप सपोर्ट करा. मी माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला प्रयत्न करते दाखवण्याचा की माझं डेली रुटीन काय आहे. तुमच्या घरी किंवा कुठली कामवाली येत असेल किंवा मेड येत असेल तर तिचं डेली रुटीन काय असेल हेच दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या व्हिडिओतनं करत असते. तर बघा, तुमच्याशी गप्पा मारेपर्यंत माझी इथे लेयर्स लावून झाल्या. तर मी इथे 3 लेयर्स लावलेल्या आणि अशा प्रकारे मस्त असा कलरचा जो भाताला जो कलर लावलेला, फूड कलर लावलेला, तो कलरचा भात असा वरून टाकते. त्यानंतर मी त्याच्यावर जो कांदा तळलेला आहे, फ्राय केलेला, क्रिस्पी केलेला कांदा आहे तो टाकणार आहे. त्यानंतर मी जे केसरचं दूध बनवलं आहे ते पण टाकणार आहे आणि त्यानंतर खूप सारी कोथिंबीर टाकणार आहे. आणि खरंच आपण जेव्हा पण स्वयंपाक मनापासून करतो ना, तर तो सर्वांना आवडतो आणि सगळे आपल्या स्वयंपाकाचं कौतुक करतात. तर अशा प्रकारे मी कुकर भरून अशी बिर्याणी केली. त्यानंतर ह्या लेयर्स लावून झाल्याच्यानंतर हा जो कांदा मी फ्राय करून ठेवलेला, पहाटे सकाळी 4:30ला उठून मी ही तयारी केलेली, कारण 6 वाजता मला कामावर जायला लागतं. तर पहाटे 4:30ला उठून मी हा कांदा वगैरे फ्राय केला, कारण तुम्हाला तर माहिती आहे हा कांदा फ्राय करायला वेळ लागतो. बारीक गॅसवर कुरकुरीत क्रिस्पी असा हा कांदा फ्राय करावा लागतो. तर ही तयारी मी पहाटे 4 वाजल्यापासून उठून सगळी करत होती. त्यानंतर 6 वाजता मी कामावर गेली. कामावरनं आल्यावर मिस्टरांनी फ्रेश चिकन आणलेलं, चिकन धुवून वगैरे ठेवलं. त्यानंतर मी चिकन मॅरिनेट वगैरे करून ठेवलं आणि मग बाकीची तयारी केली. असं करेपर्यंत पण मात्र मला हीच भीती वाटत होती ते येईपर्यंत माझा स्वयंपाक रेडी होईल का नाही. पण बघा, ते येईपर्यंत माझा स्वयंपाक वेळेवर रेडी झाला आणि आम्ही त्यांना वेळेवर जेवण वगैरे वाढलं. आणि मला असं वाटलं पण नव्हतं की खरंच त्यांना एवढं आवडेल, पण त्यांनी माझ्या स्वयंपाकाचं खूप कौतुक केलं. त्यांना खूप स्वयंपाक आवडला. अशा प्रकारे बघू शकता कुकरमध्ये आपली बिर्याणी किती कलरफुल आणि किती टेस्टी दिसते. तर आता बिर्याणीला मी दम द्यायला ठेवते, म्हणजेच स्टीम करायला ठेवते. मग त्यामुळे बिर्याणीला अजून छान चव येणार आहे. तर ही झाली आपली चिकन बिर्याणी. आता ह्या चिकन बिर्याणीसोबत मी आणखीन काय केलं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, पटकन कुकर मी गॅसवर ठेवते. पण डायरेक्ट गॅसवर ठेवायचा नाही, आधी तवा ठेवणार आहे, त्यानंतर तव्यावर हा कुकर ठेवणार आहे, जेणेकरून बारीक गॅसवर मस्त असा दम लागेल बिर्याणीला. आणि आता तुम्हाला मी दाखवते की मी आणखीन काय काय बनवलं आहे जेवणासाठी. तर ह्या व्हिडिओ शूट माझे मिस्टर करत आहेत, तर तुम्ही बघू शकता आणि मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे तांदळाचं पीठ, जे मी आहे ना गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलं. आता ते मळायचं आहे. मी तांदळाच्या भाकरी आणि चपात्या दोन्ही करणार आहे, कारण त्यांना तांदळाची भाकरी खायची होती. त्यांनी मला स्पेशली सांगितलेलं की रीमाताई, तुमच्या हातच्या तांदळाच्या भाकरी खायच्या आहेत. त्यामुळे मी उकड घेऊन ठेवली आहे तांदळाच्या पिठाची. पीठ मळून ठेवलं आहे गरमागरम चपात्या करायला. बाकी अर्ध्या चपात्या करून ठेवल्यात. त्यानंतर ही चिकनची कढी आहे जी रेडी झालेली आहे. भाकरी आणि चपातीबरोबर खाण्यासाठी चिकन ग्रेव्ही पण मी बनवली आहे. मस्त अशी चिकन ग्रेव्ही, मी 1.5 किलो चिकन आणलेलं. अर्ध्या चिकनची बिर्याणी केली आणि अर्ध्या चिकनची ग्रेव्ही केली. तर मस्त अशी तर्रीवाली झणझणीत अशी चिकनची ग्रेव्ही बनवली. त्यानंतर तांदळाच्या भाकरी बनवल्या, चपात्या बनवल्या, चिकन बिर्याणी बनवली आणि काकडी, कांदा, टोमॅटो ह्याची कोशिंबीर बनवली, खूप सारं दही टाकून. तर असा होता हा आजचा दिवस, असा होता हा आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. चला मग उद्या भेटूया. बाय.